मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांना इतकंच सांगायचंय की आई बाबा आणि साई बाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळे खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। आम्ही आमच्या बापाचे विचार सोडले, त्यामुळे आमच्या पक्षाची ही अवस्था झाली हे सांगायला सुरुवात करा। कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उभाटा गटावर संजय राऊत यांच्यावर ही वेळ आली। लोक का सोडून जात आहेत? कारण तुम्ही आपल्या वडिलांचे विचार सोडले, हिंदुत्ववादाचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनलात। त्यामुळं आई बाबा आणि साई बाबांपेक्षाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महत्वाचे होते। दुर्दैवाने ते सोडल्यामुळे तुमची ही अवस्था झाली। येणाऱ्या काळात याच्यापेक्षा देखील वाईट अवस्था उभाटा गटाची संजय राऊतांची होणार आहे। संजय राऊत म्हणताय ऑपरेशन टायगर इतकं सोपं नाही, आम्ही अजूनही टायगर आहोत हे ते मानतात। मुळामध्ये टायगर कोण आहे आणि शेळी कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलंय। संजय राऊत, तुम्ही आता गाढव नाक्यावर गाढवपणा करणं एवढंच तुमच्याकडे शिल्लक आहेत। टायगर कोण आहेत याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीला लागला, महापालिकेच्या निवडणुकीला लागला। तुम्ही आता भांडूपच्या गाढव नाक्यावर गाढवपणा करा, एवढंच तुमच्या हातामध्ये आहे। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, 15 कोटी पोहोचतील असं मला सांगण्यात आलं। काल त्यांनी मुळामध्ये पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही। तसं असतं तर उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांच्याकडे कोविडच्या काळामध्ये दररोज 100 कोटी याप्रमाणे 9.5 लाख कोटी रुपये जमा आहेत। हे 9.5 लाख कोटी रुपये घेऊन हे 5 काय 50 खासदार विकत घेऊ शकतात, एवढे यांच्याकडे पैसे आहेत। पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत। माणसं टिकवण्यासाठी प्रेम लागतं, आपुलकी लागतं आणि माणुसकी लागतं। दुर्दैवानं मातोश्रीचे दरवाजे खासदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे आमदारांसाठी बंद आहेत, मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत। ज्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतलेत त्यांच्यासाठी इतरांनी आता दरवाजे बंद करून घेतलेत, कारण काळ बदललाय। हे संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी ध्यानात ठेवावं। हे सर्व खासदार जे आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर उभे आलेले आहेत, त्यामुळे कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही। 2019 साली संजय राऊत तुम्ही मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडून आला होतात। 2019 साली उद्धवजींचे सगळे आमदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडून आला होता। तेव्हा बेईमानी कोणी केली होती? 2019ला बेईमानी करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसला होता। तेव्हा तुमची दातखिळी बसली नव्हती? तेव्हा तुम्हाला लाज वाटली नव्हती? तेव्हा तुम्हाला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या चेहऱ्यावर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढली, ती विधानसभेची निवडणूक लढली असताना फक्त आणि फक्त खुर्ची उभवण्यासाठी तुम्ही काँग्रेसच्या दावणीला नेऊन आपला पक्ष बांधला, तेव्हा तुम्हाला बेईमानी आठवली नव्हती का? तेव्हा तुम्हाला तुमचे विचार आठवले नव्हते का? तेव्हा तुम्हाला मोदीजींचा चेहरा आठवला नव्हता का? तेव्हा तुमच्या आमदारांना राजीनामा द्या आणि मग काँग्रेस सोबत दलाली करायला जा, हे सांगायचं सुचलं नव्हतं? आज तुम्हाला सुचतंय, जनता सुज्ञ आहे। 2019ला तुम्ही काय केलं होतं हे महाराष्ट्राने बघितलंय। राजीनामा द्या वगैरे या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, ती तुमची लायकी पण नाही आणि पात्रता पण नाहीये। मागच्या वेळेस जे झालं ते आता पुन्हा झालं तर जनता डॉक्टर नाही। मी जी गांडूगिरी शिवसेनेच्या भाषेत आम्ही फक्त घेणार नाही। संजय राऊत गांडूगिरी काय म्हणतात ते महाराष्ट्राला माहिती आहे। गेल्याही वेळेला जेव्हा एकनाथजी शिंदे हे आपली मूळ विचार घेऊन शिवसेना घेऊन बाहेर पडले होते, तेव्हा देखील तुम्ही हीच भाषा केली होती की वरळीमधनं जाऊ देणार नाही। काळं कुत्र देखील त्यावेळेला आलं नाही। आता देखील संजय राऊत तुम्ही कितीही आव्हान केलं तर काळं कुत्र देखील संजय राऊतांच्या सोबत येणार नाही। उभाटा गटाची ही जी काही दारुण अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत। त्यामुळे संजय राऊतांनी कितीही आव्हान केलं की आता महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल, महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर फिरू देणार नाही, संजय राऊत तुमच्यासोबत काळं कुत्र नाहीये। कशाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या गप्पा करता? महाराष्ट्रातली जनता ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहे। तुमच्या विचारांसोबत काळं कुत्र देखील नाही। तुम्ही कितीही आव्हान केलं
तुम्ही कितीही सांगितलं की रस्त्यावर फिरू देणार नाही, अमुक करणार नाही, तमुक होणार नाही. 2022ला जेव्हा एकनाथजी शिंदे यांनी आपली शिवसेना हातात घेतली तेव्हा देखील तुम्ही असेच फसवे दावे केले होते. एक कुत्र देखील तुमच्यासोबत रस्त्यावर आलं नाही. आता देखील संजय राऊतांच्या आव्हानानंतर काळं कुत्र देखील फिरकणार नाही. लिहून घ्या, कारण राऊतांमुळं उभाटा गटावर ही अवस्था आलेली आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्रात ह्या असल्या गोष्टी घेणार आहे त्या जागा. आधी संजय राऊतांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण संजय राऊत कशाच्या जोरावर निवडून आले? एकनाथजी शिंदे यांच्या मतावर संजय राऊत राज्यसभेला निवडून आले. एकनाथजी शिंदे आणि एकनाथजी शिंदेच्या सहकाऱ्यांनी संजय राऊतांना जर का राज्यसभेला मतदान केलं नसतं तर संजय राऊत राज्यसभेचे खासदार झाले नसते. त्यामुळे जे संजय राऊत स्वतः एकनाथजी शिंदे यांच्या मतावर खासदार झालेत त्यांनी इतरांना राजीनामा देण्याची भाषा करू नये. संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावं, मी एकनाथजी शिंदे यांचं मत झुगारतो, त्यांच्या मतावर मला खासदार राहायचं नाही, माझी 2 वर्ष खासदारकीची शिल्लक आहे, मी तोंडावर राजीनामा फेकतो, असं म्हणून संजय राऊतांनी आधी राजीनामा दिला पाहिजे आणि मग इतरांचे राजीनामे मागितले पाहिजे. संजय राऊत आपल्या बुडाखाली किती अंधार आहे तो बघा. तुम्ही शिवसेनेच्या मूळ खासदारांच्या, मूळ आमदारांच्या जीवावर खासदार झालात, तेही अर्ध्या मतानं खासदार म्हणून निवडून आलात. त्यामुळं दुसऱ्यांचे राजीनामे मागण्यापेक्षा संजय राऊतांनी आधी आपला राजीनामा दिला पाहिजे, राज्यसभेचं सदस्यत्व नाकारलं पाहिजे आणि मग वर तोंड करून इतरांचे राजीनामे मागितले पाहिजे. तोपर्यंत राऊतांना इतरांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. सध्या संपूर्ण पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी या खासदारांचा उल्लेख एक विशिष्ट आक्षेपार्ह शब्द वापरून केलेला आहे. त्यावर तुम्ही कसं? नाही, संजय राऊतांना सवय आहे अश्लील शब्द वापरायचे, कमरेखालचे शब्द वापरायचे, लोकांना शिव्या द्यायच्या. संजय राऊतांच्या याच भाषेमुळे संजय राऊतांवर रोज महाराष्ट्र थुंकतोय. महाराष्ट्रातील जनता संजय राऊतांच्या या भाषेवर थुंकते आणि संजय राऊतांची रोज इज्जत काढते. परंतु काय, ज्यांची इज्जत संपलेली असते त्यांना काहीही पडलेलं नसतं. त्यामुळे रोज अश्लील शब्द वापरणं, येडझबा म्हणणं, अजून काय म्हणणं, याच्यात काही नवीन नाहीये. हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळं संजय राऊतांच्या या मूर्खपणावर रोज महाराष्ट्र थुंकतोय आणि महाराष्ट्र हे बघतोय. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत असं सुद्धा सांगितले की गेलेल्या खासदारांना आम्ही सोडणार नाही. संजय राऊतांनी काय सांगून काय होणार आहे का? एकनाथजी शिंदेना देखील सोडणार नाही असं म्हणाले होते. वरळीमधनं तुम्हाला वर्षात निवासस्थानी येऊ देणार नाही असंही म्हणाले होते. काही फरक पडत नाही. संजय राऊत यांच्या मागे काळं कुत्र देखील नाहीये. त्यामुळे संजय राऊतांनी काहीही दावे केले की आम्ही सोडणार नाही, आम्ही ठेवणार नाही, अहो तुमचा पक्ष राहिलेला नाही, तुमची खासदारकी राहणार नाहीये, तुम्ही स्वतः उद्या उभाटा गट सोडून काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्याच्याकडे बघा आणि मग इतरांना शिकवा. संजय शिरसाट मुद्द आहेत. आमचा या ऑपरेशन टायगरशी काहीही संबंध नाही. हा सगळा जो प्रकार आहे, उभाटामध्ये जो जे आहे गोष्टी सुरू आहे त्याचा आणि आमचा काही संबंध नाही आहे. तो अंतर्गत त्यांचा विषय. बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीचाही ऑपरेशन टायगरशी काही संबंध नाही, शिवसेनेचाही ऑपरेशन टायगरशी संबंध नाही. ऑपरेशन टायगर जे काही होतं ते त्यांच्या अंतर्गत शीतयुद्धामुळे, अंतर्गत वादामुळे होते. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, काहीही देणं घेणं नाही. जे काही घडतंय ते संजय राऊतांच्या नालायकपणामुळे घडतंय. संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात त्याच्यामुळे घडतंय. रेडे कापल्यासारखं कापू, अमुक करू, तमुक करू. संजय राऊत हा काय बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही अशा पद्धतीची भाषा वापरायला. इथे तुमची दादागिरी सहन केली जाणार नाही. तुम्ही जर का कोणाला धमकावत देत असाल तर जशास तसं त्या शब्दात उत्तर देखील दिलं जाईल. ऑपरेशन टायगर हे उभाटा गटाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. उभाटा गटामध्ये ज्या पद्धतीनं मातोश्रीचे दरवाजे बंद असतात, संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, त्यामुळे उभाटा गटाचा हा अंतर्गत विषय आहे. त्यांना तुमचे खासदार तुमच्यासोबत ठेवता येत नाहीत, तुम्ही तुमचे विचार तुमच्यासोबत ठेवता येत नाही. त्यामुळे ही अवस्था उभाटा गटाची झालेली आहे. ओमराजे निंबाळकर यांना आश्वासन दिलं गेलंय की तुमच्या बाजूने मिळणार आहोत आणि याचमुळे ते ताब्यात असं. नाही, संजय राऊत काही दावा करू शकतात. संजय राऊत असे दावा करू शकतात
की अंतराळमध्ये उद्या संजय राऊतांना एक मोठं पद मिळणार आहे. संजय राऊतांचा मूर्खपणा नेहमीच असतो, त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. असा कुठलाही दावा प्रतिदावा केला जात नसतो राजकारणामध्ये. पण संजय राऊतांना दूरदूरचं फेकायची सवय आहे. उद्या ते फेकत फेकत अंतराळामध्ये देखील जातील, त्याच्याही कमीपणा संजय राऊत करणार नाहीत. सुषमा अंधारेने एक टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका बकासूराला जन्म दिला आहे आणि तो बकासूर सगळ्यांना प्रेरणा करतो. एकनाथ शिंदेने सुद्धा त्या प्रकारे सुषमाताई, आपण 12 पक्ष फिरून 12 पक्षाचे 12 पद बकासुरासारखे आपण स्वतः गिळलेत आणि मग तुम्ही उबाटा गटामध्ये आलात. त्यामुळे आपण स्वतः बकासूर आहोत हे लक्षात ठेवा. मुळामध्ये सुषमाताईंची वैचारिक अधिष्ठान काय आहे का? आधी काहीतरी डाव्या संघटनासोबत होत्या, नंतर त्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यात, नंतर राष्ट्रवादीला शिव्या घालून शिवसेनेसोबत आलात, उद्धवजींसोबत आलात, आता उद्धवजींना सोडून अजून एखादा नवीन पक्ष शोधतायत अशी देखील आम्हाला माहिती आहे. अहो, ज्यांच्या निष्ठा एका पक्षासोबत राहिलेल्या नाहीत, जे स्वतः बकासुरासारखे अनेक पक्ष गिळंकृत करून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारतायत, अशांनी इतरांना बकासूर म्हणणं बरं नाहीये. सुषमाताई, एखादा नवीन पक्ष शोधा, त्या पक्षामध्ये तुम्हाला बडबड करायला काही जागा मिळते का ती शोधा. उद्धवजींचं काही खरं नाही, उबाटा गटाचं काही खरं नाही, हे खासदार देखील सांगतात, आमदार देखील सांगतात आणि सुषमाताई देखील खासगीमध्ये सांगतात. सुषमाताईच नवीन पक्षाच्या शोधामध्ये आहेत. कुठं बकासुराच्या नादी लागताय तुम्ही? ऑपरेशन टायगर मध्ये आता टायगर नंतर आता शरद पवार गटामध्ये अलर्ट मोडमध्ये आहे. त्यांना आता भीती वाटू लागली की त्यांच्या आमदार ते अलर्ट मोडवर आले का किंवा आणखी व्हायब्रेट मोडवर आले का, त्याने काहीही फरक पडत नाही. मुळामध्ये मोदी साहेबांचे विचार अनेकांना मान्य आहेत आणि अंतर्गत राजकारण, राष्ट्रवादीमध्ये देखील अंतर्गत राजकारण आहे. पवार गटामध्ये रोहित पवारांचा गट वेगळा आहे, सुप्रियाताईंचा वेगळा गट आहे, तिकडे योगेंद्र पवारांचा वेगळा गट आहे, शरद पवार साहेबांचा वेगळा गट आहे. ज्यांचं राजकारणच गटातटामध्ये आहेत त्यांना सध्या व्हायब्रेट मोडवर आल्याशिवाय पर्याय नाही. अलर्ट मोडवर नाही तर हे सगळे व्हायब्रेट मोडवर आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. संजय राऊत पत्रकारांच्या प्रश्नावर चिडताना दिसते. नाही, चिडचिड होतेच, कारण रोज सकाळी मूर्खपणाची बडबड करावी लागल्यावर चिडचिड शिवाय दुसरा काहीही पर्याय नसतो. पत्रकारांनी एखादा विरोधातला प्रश्न विचारला की तुम्ही आमची उलस तपासणी करणार आहेत का, तुम्ही यांची सुपारी घेतली का, तुम्ही त्यांची सुपारी घेतली का, असे प्रश्न संजय राऊत नेहमी विचारतात. परंतु स्वतः संजय राऊतांनी काँग्रेसची सुपारी घेतलेली आहे. काय सुपारी घेतली आहे तर उबाटा गटाला पूर्णपणे संपवल्याशिवाय संजय राऊत गप्प बसणार नाहीत. उबाटा गटाचं उरलं सुरलं अस्तित्व संपवण्याची सुपारी स्वतः संजय राऊतांनी घेतली आणि ते काम इमाने इतबारे करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे. 19 जून को शिवसेना यूपीटी का जो है उनका स्थापना दिवस है. ऐसा कहा जा रहा है कि एकनाथ शिंदे ने एक बड़ा झटका दे दिया स्थापना दिवस को. संजय राउत का भी बयान है कि उनके अभी जितने भी सांसद हैं तो अभी उनके साथ ही है. देखिए, सांसद साथ है या अलग है ये अगले 1-2 दिन में पता चलेगा. जहां तक सवाल है संजय राउत का, संजय राउत हर बार ऐसी कुछ ना कुछ टिप्पणियां करते रहते हैं. जहां तक उबाटा गुट के सांसद का सवाल है, ना उद्धव जी उनके सांसदों से मिलते हैं, ना उनके विधायकों से मिलते हैं, इसीलिए उनका साथ कोई भी नहीं देगा. और संजय राउत जिस प्रकार से अभद्र टिप्पणियां उनके ही सांसदों के ऊपर कर रहे हैं, तो ये भाषा महाराष्ट्र में कतई सहन नहीं की जाएगी. वो कह रहे हैं कि महाराष्ट्र की जनता उनको रास्ते पे आने नहीं देगी. आपको याद होगा 2023 में जब एकनाथ जी शिंदे ने अपनी शिवसेना को लेकर बाहर निकले थे, तभी संजय राउत ने ऐसे बयानबाजी की थी, लेकिन उसका कोई असर नहीं हुआ है. संजय राउत इनकी ऐसी बयानबाजी के वजह से ही उबाटा गुट की यह अवस्था हुई है. अंबादास दानवे म्हणतात भाजपच्या सपोर्ट या गोष्टी होत आहेत, भाजप असे करतो. अंबादासजी दानवे, भारतीय जनता पार्टीचा आणि या ऑपरेशनचा काहीही संबंध नाही. मुळामध्ये तुम्हाला जनतेचा सपोर्ट नाही, तुमचा जनाधार संपलेला आहे. अंबादास दानवेंना मागच्या दाऱ्यांनी विधान परिषदेमध्ये यावं लागलं, त्यामुळं आपला जनाधार कसा वाढवायचा ते बघा. तुमचा संभाजीनगरमध्ये तुम्हाला तिथले खासदार विचारत नाहीत. संभाजीनगरमध्ये एवढे गटतट तुमच्यामध्ये आहेत, खैरे विरुद्ध दानवे, रोज संघर्ष बघतोय. तिथं जनाधार शोधा आणि मग भाजपच्या जनाधारावर टीका करा. संभाजीनगरमध्ये तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं काय जनाधार असता ते दाखवून दिलाय.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय जनाधार आहे हे संभाजीनगरमध्ये दाखवून दिलंय. आपलं स्वतःचं शहर सांभाळता येत नाही आणि इतरांवर टीका करणं हे बंद केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद.